नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या प्लॉटवरती आलो होतो. त्याचं प्रमुख कारण जर कधी बघितलं तर आपण या प्लॉटला जे ते टेलॉस आणि विराज जे दिलं होतं आणि निमोटेडसाठी आपण भरपूर शेतकरी जे वेगवेगळे सांगतात ते, पण मागच्या वर्षी आपण या प्लॉटला टेलॉस आणि विराज जे दिले तर आपण जर कधी बघितलं तर जबरदस्तरित्या ग्रीनरी या प्लॉटला आलेली. आणि आपण इथं काय करणार आहे की आता सगळ्यात कमजोर जे कंद आहे ते काढून दाखवणार. दादा जवळून दाखवा. आता जर कधी बघितलं तुम्ही शेतकरी मित्रांनो तर आपण हा कंद तुमच्या समोरच काढतोय. टेलॉस आणि विराज दिल्यामुळे मुळ्या कधी बघितलं आपण तर एकदम जबरदस्तरित्या याची मुळी पण डेव्हलप झालेली आहे. ती जोडी आपण याच्यासाठी सांगतो की निमोटेडही काम करतं, पांढऱ्या मुळ्याचेही काम करतं, विटॅमिनचंही काम होतं आणि फुटव्याचंही काम तुमचं त्यामध्ये थोडंफार होतं. जर कधी बघितलं आता जवळून कधी बघितलं दादा तुम्ही दाखवा जवळ. पांढऱ्या मुळ्याची संख्या, तंतुमुळ्या आणि निमोटेड कुठेही नाही. आपण कमजोर कंद काढला होता, याच्यापेक्षाही झाड आपण जर कधी बघितले असे स्टंप आहे. आणि जर कधी तुमचा प्लॉट सशक्त आणि असे टोकदार असेल, असं जर कधी नळ मारलेला असेल पूर्ण हे टक, तर तुमच्या याच्यात निमोटेड राहत नाही. तसंही सुरुवातीच्या 2 महिने कुठलंही तुम्ही सोडलं तर निमोटेड सक्रिय राहत नाही. पण तुम्हाला दर 25 दिवसाला जर कधी कुठल्याही चांगल्या कंपनीचं निमोटिसाईड तुम्हाला भेटत असेल कमी पैशावाला तर दर 25 दिवसाला द्या. तसं तुम्ही दुसरंही दिलं तर हरकत नाही. पण तुम्हाला जर कधी चांगला प्लॉट सशक्त ठेवायचा आणि शेवटपर्यंत चांगलं उत्पन्न काढायचं तर नक्कीच तुम्ही टेलॉस आणि विराज देऊ शकता. आपण जर कधी बघितलं तर त्याचे फायदे तर बघू शकता आपण. एकदम तंतुमुळ्या जबरदस्तरित्या डेव्हलप झालेल्या. तंतुमुळ्या जर कधी बघितल्या आपण, तंतुमुळ्या ज्या प्लॉटला जास्त असेल तर तो प्लॉट तुमचा अन्नद्रव्याचा आपटेपी चांगला ठेवतो आणि तिथून पुढे तुमच्या प्लॉटचे कंद बनवण्यासाठीही त्याची मदत होते. कारण की अन्नद्रव्य आपण जे जमिनीतून कॉम्प्लेक्स फर्टिलायझर वगैरे देतो त्याचा पूर्णतः आपटे प्लॉट ठेवतो. आणि ग्रेनरी जर कधी बघितलं तर कसली डेफिशियन्सी या प्लॉटला आता जरी कंडिशनला नाही आहे. आणि मागच्या वर्षी ह्याच शेतकऱ्यांना आपल्या 30 गुंठ्यामध्ये 160 क्विंटल उतारा काढला होता. आणि आपण त्याला फक्त टेलॉस आणि विराज डी निमोटिसाईडसाठी हे दिलं होतं. बाकी तर आपण सगळे प्रोडक्ट देतोच, पण निमोटिसाईडसाठी टेलॉस आणि विराज डी दिलं होतं. सुरुवातीच्या 130-40 दिवसापर्यंत जर कधी तुम्ही चांगली काळजी घेतली आणि तिथून पुढेही निमोटेडला तुम्ही चांगली काळजी घेतली तर नक्कीच तुमचा प्लॉट हा चांगला राहतो. आता लागवड होऊन 2 महिने झालेला आहे, 1 राऊंड दिलेला आहे टेलॉस विराज डी आणि पुढच्या डबल 25 ते 30 दिवसानंतर पुन्हा एकदा आपण याला टेलॉस आणि विराज डी देणार आहोत. आणि त्यावेळेसही आपण याचे रिपोर्ट दाखवणार आहोत. आता जशा तंतुमुळ्या जबरदस्तरित्या डेव्हलप झालेल्या आहेत त्यावेळेसही आपण कमजोर कंद काढणे. तुम्हाला जर कधी निमोटेड चेक करायचा असेल तुमच्या प्लॉटला, सशक्त कंद न काढता कमजोर कंद काढायचा आणि त्याचा निमोटेड चेक करायचा. कारण की सशक्त प्लॉटला सशक्त जो कंद असतो त्याला निमोटेड कमी प्रमाणात तुम्हाला दिसेल, पण निमोटेड खरंच चेक करायचा असेल तर तुम्ही असा कमजोर कंद काढून पुन्हा चेक करायचा आहे. तुमच्याही क्षेत्रावरती तुम्हाला जर कधी वाटत असेल आपला प्लॉट थांबल्यासारखं झालेला आहे, काय झालेला आहे, हा जो आता हा बॉईल कंद होता आपण जर कधी बघितलं तर त्या कंदाला आपण इथं चेक केलेलं आहे. तुम्ही कमजोर कंद काढून बघा. तुमच्याच्यात जर कधी निमोटेड साईड असेल तर नक्कीच तुम्ही टेलॉस विराज डी जोडी देऊ शकता. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.